जयंत पाटील बोलतात, थेट जाऊयात. पोलीस दलांनी त्या ठिकाणी पुढे शोधच घेतलेला नाही आणि 15 दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही. त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माहीत केला आणि नागरिक समाजाला मी विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी आंदोलन सुरू असं सांगितलं नागरिक समाजाला. मला माहीत नाही. माझी त्यांना विनंती आहे की शेवटी बोलण्याच्या ओघात मी बोललेलो आहे, त्यामुळं विशाल पाटील अपक्ष खासदार आहेत, ते शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतील का असं वाटतं आपल्याला? विशाल पाटील अपक्ष आहेत, पण त्यांचा DNA काँग्रेसचा आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे. त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर राहतील. काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची मुलगा देखील ठेवला मला विश्वास आहे. साहेब, एक महागाईचा प्रश्न, नाशिक कुंभमेळ्यानिमित्त वृक्षतोडीचा प्रश्न खूप ऐकवर आलेला आहे. नेमकं काय वाटतं? कारण ते संवर्धन सुद्धा करतो म्हणून सांगतात का? अतिशय गंभीर आहे. कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे, नवा नाही. नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं आणि काय नसतं याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळं उगाच नाशिककरांनी प्रेम ज्या वृक्ष वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काहीतरी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं, याला महाराष्ट्राचाच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचा विरोध होईल असं मला खात्री आहे. आणि सरकारने देखील फार आग्रह धरू नये. सरकारने साधूग्रामसाठी 300 एकर जागा ठेवलेली होती. तिथं पाहिजे तर तिथं जाऊन काय करा, आणखीन काही जागा आहे. पण झाडं तोडून कुंभमेळा करणं हे जरा अपील झालं असं माझं मत आहे. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, पण कुंभमेळ्याच्या नावाखाली पुढचे जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणाच्या मनात काही स्वप्न असतील तर नाशिककर ते यशस्वी होऊन देणार नाही. तासगावमध्ये बलगोड्यामध्ये सेम केस आहे. सौर ऊर्जेसाठी जी शासनानं जागा लावली काही वर्षापूर्वी, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनानं जागेवर झाडं लावली, तीच जागा तोडायचा घाट सध्या सुरू आहे. त्याला नागरिकांचा खूप विरोध आहे. आरोडे बलगोडे भागात त्यावर तुमच्या भेटणार नक्की आम्ही हा प्रश्न अंतर घेऊ. कुठल्याही परिस्थितीत झाडं तोडून सौर ऊर्जा लावणं चुकीचं आहे. मोकळ्या उजाड मानावर सौर ऊर्जेचं काम आम्हाला करायला हरकत नाही, पाठिंबाच असेल आमचा त्याला. पण झाडं आधी राहिलेली नाही. जंगलं कमी व्हायला लागले. जंगलं कमी झाली म्हणून बिबटे एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागले. सगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ आहे. वन्य प्राण्यांच्यामुळे मनुष्य धोक्यात यायला आहे, मानव धोक्यात यायला लागलाय. आणि त्यावेळी अशी झाडं तोडणं हे सरकारने हस्तक्षेप करून थांबवलं पाहिजे. नगरपालिकेच्या संदर्भात जो काही निर्णय झाला, मतदान झाल्यानंतर मतमोजणी लांबणीवर पडली, तसं महापालिकेला पुढे येऊन निवडणूक आयोगाने काळजी घेणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं म्हणजे निवडणूक आयोगाचाच सगळ्या प्रत्येक स्टेजवर दोष आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना पुढं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.